काँग्रेससोबत सत्तेत गेल्यापासून बाळासाहेबांनी भगवी ठेवलेली उभाटांची शिवसेना आता दिवसेंदिवस हिरवी होत चालल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षभरात उभाटाने अनेक हिंदू विरोधी भूमिका घेत मुस्लिम लांगुल चालन केल्यानेच नगरपालिका आणि नगर परिषदेत लोकांनी उभाटाला त्यांची जागा दाखवली। त्यातच शुक्रवारी उभाटा शिवसेनेने संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांना पक्षात प्रवेश दिल्याने आगामी महानगरपालिका सुद्धा हातातून जाणार का अशी शंका उपस्थित होती। कारण हे तेच अब्दुल रशीद खान आहेत ज्यांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक झाली होती। त्यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की उभाटा सेना येत्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा फोकस मराठी मुसलमानांवर ठेवणार आहे। कदाचित त्यामुळेच गेल्या 4-5 वर्षांपासून उभाटा सेनेनं मुसलमानांबाबत एकही वक्तव्य केलेलं नाही। मग मुसलमानांनी आय लव्ह मोहम्मदच्या नावाने देशभरात घातलेला गोंधळ असो किंवा दिल्लीचा बॉम्बस्फोट घडवलेला असो, यावर मुस्लिम मतांसाठी जाणीवपूर्वक चुप्पी साधलेली दिसते। या उलट काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी तामिळनाडूतील मदुराई येथील एका टेकडीवर परंपरेनुसार हिंदू भाविकांना दीप प्रज्वलन करण्याची परवानगी दिली होती। त्यामुळे त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महाभियोग प्रस्ताव दाखल केला। या महाभियोग सुरू करण्याच्या नोटीसीवर स्वाक्षरी देणाऱ्या पक्षांमध्ये उभाटाच्या खासदारांचा सुद्धा समावेश होता। त्यामुळेच एकेकाळी बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाढवलेली शिवसेना आता मामूची म्हणजेच मराठी मुस्लिमांची होत चालली आहे का? तसेच याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसणार का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चारू दत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे वाक्य ऐकल्यावर पहिल्यांदा आठवण येते ती स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची। ज्या हिंदूंना मुंबईतल्या कोणत्याही दंगलीत पहिला आधार असायचा तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा। पण बाळासाहेब गेल्यानंतर सत्तेच्या मोहापायी विचाराला तिलांजली दिल्याचं पाहायला मिळालं। ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली ते हिंदुत्व आता उभाटाने सोडून देऊन मामू पॅटर्न म्हणजेच मराठी मुस्लिम पॅटर्न स्वीकारलाय। शुक्रवारी मुंबईत उभाटा शिवसेनेने संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांना पक्षात प्रवेश दिला। अब्दुल रशीद खान यांना 1987 साली पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि पोलिसांवर तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक झाली होती। यावेळी त्यांनी संभाजीनगरच्या मुसलमानांना दंगलीसाठी प्रवृत्त केलं होतं। त्यांची काही वक्तव्य ऐकली तर लक्षात येऊ शकतं। ते म्हणाले की यह मुसलमानों की बस्ती है, हम सब एक है, उन्हें मार डालो, उनकी प्रॉपर्टी जला दो। याचा NSCने तपास केल्यानंतर त्यांना अटक केली होती। ज्यावेळी महाराष्ट्रात औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करायचं चाललं होतं तेव्हा याच महोदयांनी नामकरणाला विरोध करत छत्रपती संभाजीनगर नाव चालणार नसल्याचं सांगितलं। दुर्दैव असं की हिंदू विरोधी दंगलीत मुख्य आरोपीचा पक्षप्रवेश स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर करून घेण्यात आलाय। मतांच्या लांगुल चालनापोटी कोणाचाही पक्षप्रवेश केल्याने उभाटाने आता आम्ही खरे हिंदुत्ववादी आहोत हे म्हणायचं खरं तर सोडूनच द्यायला हवं। फक्त एवढीच एक घटना नसून गेल्या काही वर्षात उभाटाने घेतलेल्या हिंदू विरोधी भूमिका पाहिल्या तर एकूणच पक्ष आता वेगळ्या मार्गावर वाटचाल करत असल्याचं दिसतं। कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईच्या पालकमंत्रीपदी अस्लम शेख यांना बसवलं होतं। हे तेच अस्लम शेख आहेत ज्यांनी 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता। तसेच त्यांच्या मतदारसंघात हजारो हिंदूंची हत्या करणाऱ्या क्रूर टिपू सुलतानच्या नावानं उद्यान उभारलं होतं। काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती स्वामीनाथन यांनी तामिळनाडूतील मदुराई येथील एका टेकडीवर परंपरेनुसार हिंदू भाविकांना दीप प्रज्वलन करण्यास परवानगी दिली होती। त्यामुळे त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे महाभियोग प्रस्ताव दाखल केला। या महाभियोग सुरू करणाऱ्या नोटीसीवर स्वाक्षरी देणाऱ्या पक्षांमध्ये उभाटाच्या खासदारांचा सुद्धा समावेश होता। पक्ष नेतृत्वाने हिंदुत्वाला सोडल्याशिवाय पक्षाचे खासदार सह्या करण्याची शक्यताच नाही। हिंदू भाविकांना दीप प्रज्वलन करण्यास परवानगी देणाऱ्या न्यायमूर्तींविरोधात पुढे येण्याची जेवढी तत्परता दाखवली गेली तेवढी तत्परता जर आज बांगलादेशात चालू असलेल्या हिंदूंच्या नरसंहारावर पण नाही दाखवलेली। हिंदूंच्या हत्येवर उभाटाने ना एखादा मोर्चा काढला ना बांगलादेशी मुसलमानांची निंदा केली। एवढंच काय तर समाज माध्यमांवर साधी एक पोस्ट सुद्धा नाही केलेली। उभाटाचा हा बदलत असलेला रंग पाहूनच लोकांनी नगरपालिका आणि नगर परिषदेत उभाटाची नाचक्की केली। महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणूनही जर उभाटाने त्यांची भूमिका मुस्लिम लांगुल चालनाचीच ठेवली तर येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीत आजसारखी स्थिती पाहायला मिळणार का? यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।